मित्रांनो, जसं की आपण काल इंटरव्ह्यूला क्वेश्चन घेतला होता की व्हॉट इज एसक्यूएल जॉईंट. आपण 4 जॉईंट बघितले होते. तर मी 4 जॉईंट तुम्हाला आज प्रॅक्टिकली अंडरस्टँड करून दाखवतो. ऑलमोस्ट इंटरव्ह्यूवर सिंटॅक्स विचारून घेता या ऑन डेस्क आपल्याला करायला लावता. तर लक्षात ठेवू, आपण ॲज अ फ्रेशर बिगिनर लेवलला करायला लावता की सिंटॅक्स सांग और प्रॅक्टिकल करून दाखव. तर पहिला होता आपल्याकडे इनर जॉईंट. इनर जॉईंट म्हटलं होतं कॉमन डेटा बिटवीन द 2 ऑर मोर टेबल. जसं की मी फर्स्ट पॉईंट लिहिला आहे, रिटर्न ओनली रोज दॅट हॅव अ मॅचिंग व्हॅल्यू इन बोथ टेबल. म्हणजे सेम ज्या दोघी टेबलमध्ये व्हॅल्यू मॅच होतील तोच रेकॉर्ड दिसेल. आता इनर जॉईंट आपण दोन पद्धतीने यूज करू शकतो, युझिंग इनर जॉईंट कीवर्ड अँड ऑल्सो व्हेअर क्लॉज वापरून पण आपण इनर जॉईंट अप्लाय करू शकतो. तर आपण इनर जॉईंटचे फर्स्ट प्रॅक्टिकल बघून घेऊ. कसं आहे, मी 2 टेबल घेतले, एक एम्प्लॉय टेबल घेतला आहे आणि एक डिपार्टमेंट टेबल घेतला आहे. तर हा माझा डिपार्टमेंट टेबल आहे. याच्यात 3 एंट्री इन्सर्ट केलेले आहेत मी. जसं की मी तुम्हाला इथे प्रिंट करून दाखवतो त्या 3 एंट्री. तर ह्या 3 एंट्री आहेत माझ्या. यस, हा आय डी कॉलम आहे. एक आय डी कॉलम आहे माझ्याकडे. हा आय डी कॉलम जस्ट आय डी लिहून देतो पण. आणि हा आहे माझ्याकडे नेम कॉलम, डिपार्टमेंट नेम म्हणतो मी याला. तर यात 10, 20, 30 ही प्रायमरी की आहे. आणि ही मी ऑटो जनरेट नाही ठेवलेली आहे, इनपुट दिलेली आहे. HR, इंजिनिअरिंग अँड मार्केटिंग हे 3 डिपार्टमेंट आहेत माझ्याकडे. आणि एक अनदर टेबल घेतलेला आहे मी, एम्प्लॉय टेबल. ठीक आहे, तो पण एक्झिक्यूट करू आपण. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. ठीक आहे, एम्प्लॉय टेबल. तर याच्यात मी 4 नावं घेतलेले आहेत. तर एम्प्लॉय टेबलला पण मी इथं प्रिंट करून घेतो. ठीक आहे, तर एम्प्लॉय टेबल आहे. ठीक आहे, एम्प्लॉय आय डी आहे, एम्प्लॉय नेम आहे. तर मी यांना अरेंज करून घेतो व्यवस्थित. हे एम्प्लॉय नेम झालं आणि हे झाले आपले डिपार्टमेंट आय डी. आता जर इथं बघितलं, ह्या रूलनुसार रिटर्न ओनली मॅचिंग रो और कॉमन डेटा. आता जर मी इथं इनर जॉईंट ह्या टेबलवर जर इनर जॉईंट अप्लाय करायचा विचार केला तर एका टेबलची प्रायमरी की ही दुसऱ्या टेबलमध्ये काम करते ॲज अ फॉरेन कीचं. तर फॉरेन कीचा जर रूल बघितला तर अलाउ डुप्लिकेट डेटा, हाऊ 10 ही डुप्लिकेट एंट्री अलाउ करतं. ॲक्सेप्ट द नल व्हॅल्यू, हा ॲक्सेप्ट केली आहे. तर आता जर बघितलं ह्या टेबल आणि ह्या टेबलमध्ये जर मी जॉईंट लावायचा विचार केला तर काय होईल, 10 ह्या 10शी मॅच होईल, 20 ह्या 20शी मॅच होईल, 30 ह्या 30 तर 30ची एंट्री नाही आहे इथं. तर अगेन हा 10 इथं मॅच होईल. तर याच्यातनं रिटर्न होतील हे 3 रेकॉर्ड, हे 3 रेकॉर्ड. बाकीचे रेकॉर्ड रिटर्न होणार नाही. म्हणजे एका टेबलमध्ये 4 रेकॉर्ड आहेत तर किती रेकॉर्ड रिटर्न होत आहे, 3. म्हणजे कॉमन डेटा बिटवीन 2 और मोर टेबल. तर अप्लाय कसा होतो बघू. सिलेक्ट क्वेरी राहू देतो. एम्प्लॉई, ह्या एम्प्लॉईचा एक अलाइज तयार करतो टू सेट द टेम्पररी नेम ऑफ टेबल और कॉलम. तर ह्या ईला म्हणतोय मी अलाइज म्हटलं जातं याला. ठीक आहे, कीवर्ड वापरतो इनर जॉईंट. कोणत्या टेबलवर लावायचं आहे मला लावायचं आहे डिपार्टमेंट टेबलवर. देन डिपार्टमेंट टेबल, ओके. डी हा ह्या डिपार्टमेंटच्या अलाइज झाला. थोडक्यात म्हटलं गेलं तर एम्प्लॉईजमधले सगळे कॉलम हे आता ईमध्ये आहेत आणि डिपार्टमेंटमधले सगळे कॉलम म्हटले गेले तर ह्या डीमध्ये. जस्ट समजवण्यासाठी मी तुम्हाला समजवतोय. देन ऑन कीवर्ड वापरला जातो जॉईंट अप्लाय करण्यासाठी. ईमधली डिपार्टमेंट आय डी ही इक्वल पाहिजे डी मधल्या डिपार्टमेंट आय डीशी, बरोबर. आता मग मला किती कॉलम लागणार आहेत, 2 कॉलम घेतो मी. एक तर नेम कॉलम घेतो आणि डिपार्टमेंट नेम घेतो मी. मग मी काय करेल, ई मधून एम्प्लॉईचं नाव घेतलं, पर्टिक्युलर कॉलम सिलेक्ट करून घेतो, कॉमा. अगेन डी मधून डिपार्टमेंट नेम. तर रेकॉर्ड किती आले असते आपल्याकडे, 3 रेकॉर्ड. जस्ट मी डेमॉन्स्ट्रेट केलंय, चेक करू. एक्झिक्यूट. मंगेश, सचिन, सूरज. HR, इंजिनिअरिंग, HR. चेक करू. मंगेश,
मंगेश आय डी 10 HR बरोबर आहे, ठीक आहे. देन सचिन आय डी 20 इंजिनिअरिंग ओके बरोबर आहे. सूरज 10 HR बरोबर आहे. प्रांजल नल म्हणजे हा रेकॉर्ड आलेला नाहीये. तर हा झाला आपला इनर जॉईंट. होप सो समजला असेल इनर जॉईंट. व्हेअर क्लॉज हे पण लावता, पण मी याच्या रिगार्डिंग पूर्ण एक डिटेल लेक्चर यूट्यूबला टाकलेलं आहे, म्हणून ते चेक करा प्लीज. आता ही सेम कॉन्सेप्ट आपल्याला लेफ्ट जॉईंटला पण लागेल, म्हणून मी जस्ट इथून एवढा सिंटॅक्स मी कॅरी करतो आणि येतो मी आपल्या लेफ्ट जॉईंटकडे. लेफ्ट जॉईंट काय म्हणतं, रिटर्न ऑल रेकॉर्ड फ्रॉम द लेफ्ट टेबल अँड द मॅच रेकॉर्ड फ्रॉम द राईट टेबल. इफ देर इज अ नो मॅच देन नल्स आर रिटर्न. म्हणजे जर तिथं मॅच नसेल तर तो काय रिटर्न करेल, नल सुद्धा रिटर्न करेल. म्हणजे नल जे पण व्हॅल्यू नसेल तो त्याला रिटर्न करेल. तर आपण अप्लाय करू लेफ्ट जॉईन. हे होप सो हे समजवलंय मी तुम्हाला, ठीक आहे. सिलेक्ट ओके सेम कॉन्सेप्ट फ्रॉम देन माझा हा एम्प्लॉय टेबल बेस घेतो मी याला. याच्या रिगार्डिंग मी पूर्ण लेक्चर टाकलेलं आहे, प्लीज चेक करशाल. की आता मला यूज करायचा आहे लेफ्ट जॉईन. देन मी यूज करेल लेफ्ट जॉईन नावाचा कीवर्ड. लेफ्ट जॉईन, ठीक आहे. लेफ्ट साईडचा ऑल डेटा इन्क्लुडिंग कॉमन डेटा. लेफ्ट जॉईन कशावर लावायचा आहे, डिपार्टमेंटवर, ठीक आहे. डिपार्टमेंट डी हा आलायच झाला. अगेन ऑन कीवर्ड यूज करेल जॉईन लावण्यासाठी. ई मधली डिपार्टमेंट आय डी ही इक्वल पाहिजे डी मधल्या डिपार्टमेंट आय डी सोबत. देन मला लागणारा डेटा घेऊन घेतो मी. मी सेम सिलेक्ट कॉपी करून घेतो इथं, म्हणजे ती कंटिन्यूली लागणार आहे आपल्या सगळ्या ठिकाणी, टाईम वाचेल, ठीक आहे. सिलेक्ट ई मधून मी नेम घेतलेलं आहे फ्रॉम एम्प्लॉईज, ठीक आहे. देन ई ओके सेम. सिलेक्ट एम्प्लॉई नेम ई मधून, ई नावाच्या एम्प्लॉईज मधून नेम घेतलंय, डी मधून डिपार्टमेंट नेम घेतलंय आणि हा जॉईंट अप्लाय केला आहे, ओके. देन एम्प्लॉईच्या ऑल रेकॉर्ड आणि डिपार्टमेंटमध्ये नल व्हॅल्यू. नल तर आहे नाही, तिथं मार्केटिंग आहे, पण त्याने काय पास केली आहे, लेफ्ट साईडचा ऑल डेटा म्हणजे डिपार्टमेंट टेबलचा ऑल डेटा इन्क्लुडिंग मॅचिंग रेकॉर्ड, सॉरी एम्प्लॉई टेबलच्या ऑल रेकॉर्ड आणि डिपार्टमेंटचे मॅचिंग रेकॉर्ड. आणि जिथं डेटा नसेल तिथं त्यांनी काय रिटर्न केलं आहे, नल. हा झाला आपला लेफ्ट जॉईंट. सिंटॅक्स एकदा चेक करून घ्या. सिलेक्ट एम्प्लॉय हा आलाइज, ई म्हणजे आलाइज या एम्प्लॉय टेबलचा आलाइज या इनर जॉईंट, ओके. हा आहे आपला सिंटॅक्स. देन आपल्याकडे होता राईट जॉईंट. राईट साईडचा ऑल डेटा म्हणजे डिपार्टमेंट टेबलचा ऑल डेटा इन्क्लुडिंग कॉमन डेटा ऑफ एम्प्लॉई टेबल. मग मी ही सेम क्वेरी कॉपी करतो आणि डिपार्टमेंटच्या इथं टाकतो. रिटर्न ऑल रेकॉर्ड फ्रॉम द राईट टेबल and the matching record from the left table. If there is no match, it's return the null value. चेक करू. फक्त लेफ्टच्या जागेवर काय होईल, आता राईट जॉईन होईल. लेफ्टच्या जागेवर काय होईल, राईट जॉईन होईल. रन केली क्वेरी, सेम राईट साईड ऑल डेटा इन्क्लुडिंग कॉमन डेटा. इथं प्रांजल नाव येत होतं तिथं, पण आता काय येतं आहे, नल. तर हा झाला आपला राईट जॉईन. राईट साईड ऑल डेटा इन्क्लुडिंग कॉमन डेटा, आणि जिथं रेकॉर्ड नसेल तिथं काय येईल, नल. तर हा झाला राईट जॉईन. देन आपल्याकडे आउटर जॉईन, त्याला फुल आउटर पण म्हटलं जातं. सेम कॉन्सेप्ट. आता काय होईल, रिटर्न ऑल रेकॉर्ड वेन देर इज अ मॅच इन आयदर लेफ्ट टेबल और राईट टेबल. तर सगळे रेकॉर्ड आपल्याला तिथं येऊन जातील, आणि जर रेकॉर्ड नसेल तर तिथं काय येईल, नल व्हॅल्यू येईल. सेम सिंटॅक्स पण चेक करा. फक्त इनरच्या जागेवर लेफ्ट केलं होतं, लेफ्टच्या जागेवर आता राईट केलं. सिंटॅक्स सेम आहेत, फक्त हा कीवर्ड इथं चेंज होईल, आणि जे बी तुमचं लॉजिक असेल ते तुम्हाला चेक करावं लागेल, ठीक आहे. सेम इथं पण काय करतो मी, फुल आउटर करून घेतो. देन मॅच अँड अनमॅच ऑल रेकॉर्ड. बघा प्रांजलला रेकॉर्ड नव्हता तरी इथं नल आलं,
आणि मार्केटिंगला रेकॉर्ड नव्हता तरी नल आलं. म्हणजे हे मॅच रेकॉर्ड आणि हे दोघी अनमॅच रेकॉर्ड पण आलेले आहेत. तर याला म्हटलं जातं फुल आउटर जॉईंट. हे मला थोडं फास्ट शिकवावं लागतं, कारण की इंस्टाग्रामच्या रील तेवढाच बनतो म्हणून, सॉरी पोस्ट तेवढी बनते. जास्त मोठी पोस्ट आली तर मे बी मुलं बघत नाही, तर त्या हिशोबाने घेतो. याच्या रिगार्डिंग मी पूर्ण लेक्चर मी तुम्हाला यूट्यूबला पोस्ट करेल. केलं जे आज पोस्ट करून देईल डिटेल्समध्ये, वेअर थ्रू कसा अप्लाय करायचा काय, तर ह्या गोष्टी सगळ्या. तर प्लीज चेक करा. इम्पॉर्टंट आहे सगळ्या गोष्टी, विचारल्या जातील. इवन जे पण आता SQL असेल त्यांना, डेटा अनालिसिसला पण असतील तरी पण त्यांना SQL असेल, त्यांनी पण चेक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ जर आवडत असेल तर. थँक्यू. प्लीज रिक्वेस्ट करतो, स्टडी करा. थँक्यू.